नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज आलो आहोत मांडवे या गावातील प्रगतिशील शेतकरी प्रकाश शेंडगे सर यांच्या डाळिंब पिकाच्या प्लॉटमध्ये. त्यांनी ह्या वर्षी त्यांच्या डाळिंब पिकाचं पूर्ण न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे नेक्साच्या ग्रेडवरती केलेलं आहे. नेक्सा स्पेशालिटी फर्टिलायझर या कंपनीच्या ग्रेड्सवरती त्यांनी केलेलं आहे. तर आपण आज थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना आपल्या प्रोडक्टचे कसे रिझल्ट आले. तर सर्वप्रथम मी त्यांची ओळख करून देतो. तुमचं नाव सांगा. नमस्ते, मी प्रकाश दोळा शेंडगे, मांडव्यामधील शेतकरी आहे. माझं एक दुकान बी आहे, शॉप बी आहे, शेंडगे कृषी सेवा केंद्र नावानं. तर माझी मांडव्यामध्ये 7 एकर जमीन आहे, त्यामध्ये 3 एकर डाळिंब आहे. तर ह्या डाळिंब पीक घेत असताना मला एक नेक्सा कंपनीचे प्रतिनिधी राहुल गारोळे सर आले होते. त्यांनी मला सांगितलं ग्रेडबद्दल, नेक्साबद्दल. सुरुवातीला मी 42-47 वापरलं होतं शटिंग अवस्थेत. तर तुम्ही बघू शकता, आता हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे. आता 7 महिने कंप्लीट झालेले आहेत. ह्या प्लॉटचं म्हणजे मार्केटिंग बी झालेलं आहे, विकलेला बी आहे, उद्या वगैरे कटिंग आहे. तर भरपूर शटिंग म्हणजे कळी निघण्यापासून शटिंग इतका छान रिझल्ट भेटला की मला आजपर्यंत कुठल्याच म्हणजे असं प्रोडक्टचा रिझल्ट भेटला नव्हता. तर 42-47 मला इतकं छान म्हणजे वाटलं की त्यामध्ये फेरस आहे. त्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की हे पाण्याचा, जमिनीचा पीएच बी ह्यामुळे समतोल राहतोय आणि इतकं कळी निघते आणि शटिंग ड्रॉपिंग अजिबात होत नाही. थोडंफार होतंय पण एकदम ही 1.5 वर्षाचं झाड आहे आणि पहिला बहार आहे. तर पहिल्या बहारला 10 किलोच्या वरती झाड देत नाही उत्पन्न. तर हे झाड आता आमचे निम्मे झाड हार्वेस्टिंग झालेत. तर प्रति झाड 20 किलो प्रमाणे ॲव्हरेज देत आहे. त्यामुळे 42-47 हा शेतकऱ्यांनी का नाही शटिंग अवस्थेत 100% वापरावं. कळी निघण्याच्या अवस्थेत शटिंग मध्ये 2दा सोडावं. एकदम छान आहे. त्याविषयी त्यांनी 42-47 केव्हापासून वापरलं, किती प्रमाणात वापरलं आणि त्याचे कसे फायदे आले डिटेलमध्ये त्यांनी एकदम छान पद्धतीने सांगितलंय. तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांनी अजून बाकीच्या बी ग्रेड आपल्या वापरल्या नेक्साच्या. तर सर 42-47 सोडून तुम्ही अजून दुसरं काय वापरलंय? सर आता माझं शॉप असल्यामुळे नेक्साच्या संपूर्ण ग्रेड, सगळ्याच ग्रेड आपल्या दुकानामध्ये आहे. तर मी हे शटिंग मध्ये कळी निघण्याच्या अवस्थेत पहिल्यांदा वापरलं, एकरी 1 बकेट प्रमाणे. परत शटिंगच्या अवस्थेत बी वापरलं आणि नंतर त्यांचंच 48-47 ग्रेड आहे साईजसाठी. एकदम छान रिझल्ट आहेत. 400-500 ग्रॅम पर्यंत. आता ही पूर्ण करल जमीन आहे, ह्याच्यात डाळिंब येणं शक्य नव्हतं. तरी ती एवढी साईज, एवढं शटिंग तसं 1 नंबर आहे. आणि दुसरं एक 28-28-0 आहे. परत 12-48, 14-48 एक ग्रेड आहे. अशी छान आहेत. म्हणजे त्यांचं मायक्रोरायझ आहे, 1 नंबर रिझल्ट आहेत. परत किटकॅट म्हणून प्रोडक्ट आहे, ते झाडाला अनट्रेस करतं. अर्थोसिलिसिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये. झाडाला ट्रेस आला असेल शटिंग अवस्थेत तुम्ही मारलं तर ते भरपूर शटिंग करतं. असे भरपूर त्यांचे सगळेच ग्रेड आहेत आणि त्याचे छान रिझल्ट आहेत. मला माझ्या शेतामध्ये माझी जमीन जरा करल असल्यामुळे मला असं जाणवलं की माझी झाडं ट्रेसमध्ये गेल्यासारखी वाटली. त्यावेळेस मी नेक्सा कंपनीचं किटकॅट हे प्रोडक्ट वापरलं. तर किटकॅट वरून फवारणीला वापरलं. वरून वापरल्यामुळं झाडावरचा ट्रेस कमी झाला. आणि हे मी ड्रीपमधून सुद्धा दिलं. तर ड्रीपमधून दिल्यामुळे काय झालं की जमिनीतला फॉस्फरस झाडाला अवेलेबल झाला, झाड अनट्रेस झालं. त्याच्यामध्ये 18% अर्थोसिलिसिक ऍसिड असल्यामुळे झाडाला सिलिकॉन भेटलं, झाडाला फॉस्फरस भेटला. त्यामुळे झाड एकदम छान, एकदम अनट्रेस झाडं झाली. त्यामुळे साईज घेण्याला किंवा बाकीच्या गोष्टीला मदत झाली. जी जैविक ताण आहे, अति पाऊस, अति ऊन, आणि ह्या सीझन मध्ये तुम्ही बघितलं की पाऊस भरपूर झाला. त्या पावसामुळे मुळी वगैरे बंद राहत होती, त्यामुळे झाड ट्रेसमध्ये जात होतं. त्याच्यावर माल भरपूर असल्यामुळे त्याची मुळी चालत नव्हती. तर ह्या किटकॅट प्रोडक्टमुळे माझं झाड 1 नंबर आहे. तुम्ही पूर्ण झाड बघू शकता तुम्ही कसे आहेत. मी नेक्सा कंपनीचं 48-47 बी सोडलं होतं. त्यात 48% फॉस्फरस आहे आणि 47% पोटॅश आहे. तसंच त्याच्यात भरपूर म्हणजे ट्रेस एलिमेंट आहेत, म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचे झिंक, बोरान सगळेच घटक आहेत. तर त्याच्यामुळे काय होतंय, आता हे झाड 10 किलोच्या वर माल देऊ शकत नव्हतं. पण ह्यातील सर्वच फळांनी साईज घेतल्यामुळं ह्याचं म्हणजे एक झाड 20 किलो प्रमाणे ॲव्हरेज वेट आहे. त्यामुळं 48-47 इतकं छान आहे. आता मी माझं शॉप असल्यामुळे मी बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांना दिलं वापरायला. तर सर्व शेतकऱ्यांचं का नाही म्हणजे उत्तम प्रतिसाद आहे.
त्यामुळे 48-47 सर्वांनी वापरावं, नेक्सा कंपनीचं वापरावं, त्याचा खूप छान रिझल्ट आहे. तर मी परत नंतर हार्वेस्टिंगच्या अगोदर एक 15-20 दिवस मी नेक्सा कंपनीचं 0946 वापरलं. त्यात 9% फॉस्फरस आहे, 46% पोटॅश आहे आणि सल्फर आहे. त्यात सल्फर असल्यामुळे काय झालं, झाडाची मूळ कुजव्या वगैरे लागत नाही, मुळी चांगली शुभ्र पांढरी चालते. आणि तुम्ही बघू शकता 0946 वापरल्यामुळे आपल्या फळाला शायनिंग, कलर, एकदम ग्लेजिंग मस्तपैकी आली. त्यामुळे 0946 नेक्सा सुद्धा एक नंबर आहे मालाला चकाकी चमक येण्यासाठी आणि त्याच्यामुळं मालाला दर बी चांगला भेटतो. तर बघा शेतकरी बंधूंनो, प्रकाश सरांनी अतिशय डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. नेक्सा प्रोडक्ट त्यांनी सुरुवातीपासून कसे वापरले, कसा रिझल्ट आला. आणि त्यांचं मांडवेमध्ये एक शेंडगे कृषी सेवा केंद्र म्हणून एक शॉप पण आहे, जे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे औषधं तिथून शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतात. आणि जर सुरुवातीला जर तुम्ही बघितलं की त्यांनी कोणतीही नवीन प्रोडक्ट आला किंवा नवीन ग्रेड आल्या तर स्वतःच्या शेतावरती ते ट्रायल करता, तिथं ऑब्झर्वेशन घेतात, तिथं बघता रिझल्ट कसे आहे आणि नंतर ते शेतकऱ्यांना त्याविषयी वापरायला प्रोत्साहित करता. तर मग जर बघितलं तर ते एक युवा उद्योजक आहे आणि स्वतःच्या प्लॉटमध्ये वापरून त्याचा रिझल्ट असेल तरच ते पुढे रिकमेंडेशन देतात. तर एक चांगल्या प्रकारे मनात चांगली भावना ठेवून शेतकऱ्यांना कसे चांगले प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील यासाठी ते नेहमी कार्यरत आहेत. तर त्यांनी जर बघितलं तर एक प्रगतिशील शेतकरी ते आहेच, त्यासोबत त्यांचं एक युवा उद्योजक आहे, त्यांचं एक कृषी सेवा केंद्र आहे मांडवे पाटीमध्ये, शेंडगी कृषी सेवा केंद्र म्हणून. आणि ते एक मार्गदर्शन पण करतात शेतकऱ्यांना. जर त्यांनी जे घरच्या शेतीतून किंवा पेस्टिसाइड शॉपमधून जे नॉलेज त्यांनी घेतलेलं आहे त्याचा पूर्ण वापर ते शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांना कसा त्याचा फायदा होईल यासाठी ते कायम कार्यरत आहेत. तर त्यांनी असंच मार्गदर्शन इथून पुढे शेतकऱ्यांना करावे. तू जाग उधाणू दया जौरी, उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहा.